नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आजची सकाळची सुरुवात झालेली आहे इडली आणि डोसा करण्यापासून. आदल्या दिवशी तांदूळ वगैरे भिजू घातलं होतं. बड्डे पार्टीला गेलो होतो त्यामुळे रात्री उशीर झाला आणि मग 11-12 वाजता रात्री मग मिक्सरला लावून वगैरे घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी मग आरामात 10 वाजता उठलो आणि मग इडली डोसाच बनवायला घेतला होता आम्ही. मग तो बनवल्यानंतर जेवणाची तर काय सोयच नव्हती आमची. आम्ही तर काय जेवण बनवलंच नव्हतं. दिवस आम्ही फक्त इडली आणि डोसा खाऊनच झालेला आहे. दुपारी थोडी भूक लागली होती, पीठ थोडंसं उरलं होतं. मग विचार केला उत्तप्पा बनवूया. मग ह्यानं म्हटलं थोडं 1 2-3 उत्तप्पा बनवा. मग त्यांनी उत्तप्पा बनवला. जास्त जाड वगैरे टाकलं होतं त्यांनी पीठ थोडंसं. मग कांदा टोमॅटो टाकला, तो बी कांदो कापून, कढीपत्ता कोथिंबीर हे सुद्धा टाकून घेतलं होतं. बटर लावून त्यांनी मस्त 1 2-3 उत्तप्पे बनवले त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आणि मग नंतर आम्ही चीज डोसा खाण्याचा विचार केला. बटर देखील होतं, चीज देखील होतं घरामध्ये, म्हणून बटर लावून मीठ मिरचीवरती मग पूर्ण बटर वगैरे आहे ते सगळं डोशाला पूर्ण पसरून घेतलं होतं. पसरून झाल्याच्या नंतर थोडंसं मग त्याला झाकणाने थोडंसं शेकू दिलं आणि मग नंतर त्याच्यावर चीज हे थोडंसं घासून आणि मग पूर्ण चीज वगैरे त्याला टाकून घेतलं होतं. बघू शकता तुम्ही इथे आमचं चालू आहे काम करायचं. आणखी एकदम भारी लागत होती ह्याची टेस्ट. तुम्ही एकदा ट्राय करून बघा घरात. आपण रस्त्यावर तर तसं खातोच इकडे तिकडे, पण घरातही बनवून खाण्याची मजा वेगळीच असते. घरातले मसाले, चीज, डोसे वगैरे सगळे एकत्र टाकून. थोडंसं तिखट लागत होतं पण झणझणीत झालं होतं, टेस्टी. या तुम्ही पण खायला. इथे आमची व्हिडिओ काढायचं चालू झालेलं आहे. चला, थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.